बनवस जिल्हा परिषद सर्कल मध्ये होत असलेल्या या प्रचार सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, ज्यांनी तळागाळापासून राजकारण सुरू करून वाडी वस्त्यांवरती फिरून कष्ट करून पक्ष उभा केला आणि माझ्यासारख्या माणसाला ज्याला तत्वानी राजकारण करायला आवडतं, विचाराने राजकारण करायला आवडतं, अशा माझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच प्रेरणा देत राहिलेले असे आमचे नेते, रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब, या सभेला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ पंडितरावजी देशमुख साहेब, या सभेला उपस्थित असलेले पालम तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे प्रस्तावित अध्यक्ष मुकुंद पाटील, DK कदम, या सभेला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार. दोन्ही उमेदवारांचं बरं झालंय, पहिल्यांदाच बोलतोय, बोलता येत नाही असं म्हणून ते जे बोलले खरं बोलले, मनापासून माणूस बोलला की पुढच्याच्या मनापर्यंत गोष्ट पोहोचते आणि ती गोष्ट सगळ्यांनाच भावते. बाळासाहेबांच्या डोळ्यामध्ये जे आज अश्रू उभे राहिले त्याच्यामध्ये एक प्रामाणिकपणा होता, एक कष्ट करणाऱ्या सच्च्या माणसाचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रूंच्या रूपाने येऊन उभा राहिलं. घरीवरून तर मलाही आलं होतं, कारण आपला लहान भाऊ मोठा होत असताना पाहणं याच्यासारखं मोठं समाधान हे मोठ्या भावाला दुसरं काहीच नसतं. माझी खूप वर्षाची इच्छा होती की बाळासाहेबांनी जिल्हा परिषदेला उभं राहावं. एकदा योग आलाही होता, परंतु कसा हुकला हे मला आणि बाळासाहेबांना दोघांना चांगलंच माहिती आहे. तर असे हे आपले लाडके उमेदवार, आणि 9 तारखेला जेव्हा निकाल जाहीर होईल, तुम्ही 7 तारखेला जर सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर बनवस जिल्हा परिषद सर्कलचे भावी उमेदवार, पुढचे उमेदवार, सदस्य जिल्हा परिषदेचे असे आपले बाळासाहेब देशमुख, बनवस पंचायत समिती सर्कलचे आपले उमेदवार डॉक्टर उमाकांत लांडगे, आणि तांदवाडी पंचायत समितीचे उमेदवार सदाशिव बासगीर. जानकर साहेब, सदाशिव बासगीरांचा माझा प्रवास खूप जुना आहे. मी ज्यावेळेस इकडे राजकारणामध्ये सुरुवातीला सक्रिय झालो तेव्हा अभिजित देशमुख मित्रमंडळ मी काढलं होतं. मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत नव्हतो इथं स्थानिकला, कारण परभणी जिल्ह्यातला काँग्रेस पक्ष वेगळा आणि अख्ख्या महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष वेगळा, अशी काँग्रेस पक्षाची पद्धत आहे. लातूर जिल्ह्यामधला काँग्रेस पक्ष ज्यांनी बघितलाय त्या माणसाने जर परभणी जिल्ह्यातला काँग्रेस पक्ष बघितला तर आपण आपलं आपलं काम केलेलं बरं असं वाटण्यासारखी परिस्थिती, तो अनुभव तुम्ही घेताच आहात. त्याच्यामुळे मी म्हटलं अभिजित देशमुख मित्रमंडळ काढू आणि काम चालू करू. तर तेव्हा लोखंडाची पाटी, बोर्ड लावतो ना आपण गावाच्या बाहेर, तर लोखंडाची पाटी स्वतःच्या खांद्यावर घेऊन येऊन अभिजित देशमुख मित्रमंडळाची पाटी लावणारा माझा सदाशिव बासगीर. काल आम्ही गाडीमध्ये सदाशिव बासगीर आणि मी एकत्र होतो. मला सांगत होते, भैया तिथून सुरुवात झाली होती. मधल्या काळामध्ये मी कुठल्याच पक्षात प्रवेश केला नाही, म्हणजे अनेक निवडणुकीत अनेकांचं काम केलं, पण शेवटी माझ्या गळ्यात तुमच्याच पक्षाचा पंजा येऊन पडायचा होता म्हणून. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की आज ते काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरती उभे आहेत. आपण म्हणतो पृथ्वी गोल आहे, माणूस गोल फिरून तिथं येऊन थांबतो. तसं सदाशिव बासगीर यांनी सुरू केलेला प्रवास त्यांच्या तारुण्यामध्ये, अजूनही ते तसे तरुणच दिसतात, आणि जेवढं कडक भाषण आज केलंय त्याच्यानंतर तर आपल्याला काही मनात शंका असण्याचं काही कारणच नाही. असे हे आपले तांदवाडी पंचायत समितीचे उमेदवार सदाशिव बासगीर इथं पंचक्रोशीतले मान्यवर व्यासपीठावरती उभे आहेत. सगळ्यांचीच नावं मी घेणार नाही, कारण जानकर साहेबांना पुढेही प्रचार सभेसाठी जायचं आहे. हा प्रचार आता मागच्या कित्येक दिवसापासून प्रवास करत 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 आता निवडणुकीच्या मतदानापर्यंत थांबलाय. आज 5 वाजता बहुतेक प्रचार बंद होणार असावा, आणि उद्याचा एक दिवस आपल्याला मध्ये आहे आणि परवाच्या दिवशी आपलं मतदान आहे. ही प्रचाराची जी यंत्रणा या काळामध्ये राबली ती बाळासाहेब देशमुख, त्यांचे सगळे सहकारी सदाशिव बासगीर, डॉक्टर लांडगे आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि या जिल्हा परिषद सर्कल मधील प्रत्येक गावातला प्रत्येक आमचा कार्यकर्ता, आमचा सहकारी, आमच्या सगळ्या महिला भगिनी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अतिशय सक्षमपणे तुम्ही ही प्रचार यंत्रणा या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राबवली. मला उभं राहायचंय ही हौस एकीकडे, आणि प्रत्यक्ष उमेदवार होणं एकीकडे. उमेदवार झाल्यानंतरच कळतं की उमेदवार होणं हे किती कठीण असतं. आपल्याला हौस असते की आपल्या मित्रांनी, आपल्या सहकार्याने निवडणुकीला उभं राहावं, पण तो जेव्हा उभा राहतो आणि त्याच्यासाठी जेव्हा आपल्याला कष्ट करण्याची आणि झटण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला कळतं ही काम किती कठीण आहे.
अगदी घरचे असो, दारचे असो, मित्रपरिवार असो, पक्षाचे कार्यकर्ते असो, या सगळ्यांना निवडणुकीमध्ये किती कष्ट पडतात याची जाणीव प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतरच आपल्याला येते. परंतु तुम्ही सगळ्यांनी अतिशय सक्षमपणे ही प्रचार यंत्रणा राबवली, याच्याबद्दल मी तुमचं मनापासून, अंतःकरणापासून रासप, मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीनं तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो, अंतःकरणापासून तुमचं अभिनंदन करतो. आणि तुमच्या या कष्टाला ईश्वर आशीर्वाद देणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. येत्या 9 तारखेला जेव्हा निकाल लागेल तर हे तिन्ही उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले असतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही. आपण म्हणतो की देव खऱ्याने वागतो, देव खऱ्याच्या मागे उभा राहतो. ज्याची नियत खरी आहे, ज्याची नियत साफ आहे आणि ज्यांनी खऱ्या मनाने कष्ट केलेले आहेत, त्या माणसाच्या पाठीशी ईश्वर सुद्धा आपला कौल दिल्याशिवाय त्याच्या पाठीशी आपल्याला आशीर्वाद उभा केल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये कधी काहीच शंका नाही. आज या ठिकाणी महादेव जानकर साहेब आपल्या प्रचारासाठी आलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा उमेदवार, रासपचा उमेदवार या रूपाने बाळासाहेब देशमुख आपल्यामध्ये लढत आहेत. एक आगळी वेगळी अशी निवडणूक आहे. पालम तालुक्यामध्ये रासप, मशाल आणि काँग्रेसचा पंजा यांची पालम तालुक्यापुरती पत्रकार महोदय युती आहे. आम्ही अतिशय समजदारीने परभणी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पुढे गेलो. जेव्हा परभणीला जिल्ह्याच्या ठिकाणी युतीची चर्चा चाललेली होती तेव्हा कुणीही ओढाताण केली नाही. माझं तर मत होतं, ज्या ज्या जागा जिथं जिथं ज्याला सुटतील आणि जो सक्षम असेल त्याला आपण संधी दिली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की महादेव जानकर साहेब महायुतीच्या सोबत अनेक वर्ष राहिले. गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना आपला मुलगा मानलं, पंकजा मुंडे त्यांना आपला भाऊ मानतात. हा सगळा प्रवास त्यांनी जेव्हा केला आणि या प्रवासामध्ये जेव्हा त्यांना जाणवलं की भारतीय जनता पक्षाची खरी नीती काय, खरी नियत काय, मुंह में राम बगल में छुरी, आणि हे जे मुंह में राम आणि बगल मधली जी छुरी आहे ना, ही छुरी नेहमी मित्र पक्षाला टोचत ठेवायची आणि एक दिवशी त्याचं पोट सुद्धा फाडायला मागं पुढे पाहायचं नाही, अशी नीती भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे. आपण कुठल्याही प्रदेशामध्ये पहा, जसा मोठा मासा छोट्या मासाला खाऊन जगतो आणि जिवंत राहतो असं आपण समुद्राच्या बाबतीमध्ये म्हणतो, तसं या राजकारणाच्या समुद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने कायम ही नीती ठेवलेली आहे की आपले जे लहान लहान मित्र पक्ष आहेत त्यांनाच वरचीवर कमजोर करत राहायचं. त्यांना धनगर समाजाच्या मताची गरज होती तेव्हा त्यांनी सुरुवातीला डांगे साहेबांना वापरलं, डांगे साहेबांना बाजूला केलं, पुन्हा शेंडगे साहेबांना वापरलं, शेंडगे साहेबांना बाजूला केलं, जानकर साहेबांना वापरलं, जानकर साहेबांना बाजूला करायची वेळ आली की पडळकर हुडकून काढले. आता पडळकर कमी पडलेत का काय म्हणून एक हाके नावाचे माणूस हुडकून काढले. पण या सगळ्यांमध्ये एक फरक आहे, मी तुम्हाला सांगतो. यांनी कितीही जानकर साहेबाच्या बदल्यामध्ये असे 100 जरी पडळकरांनी हाके आणले तरी ते महादेव जानकर साहेबांची बरोबरी करू शकत नाही. स्वतःचं महादेव जानकर साहेबांचं स्वतःचा स्वाभिमानाचा पक्ष आहे, स्वतःची स्वाभिमानाची जी वृत्ती आहे, ते काही पडळकर आणि हाकेसारखे पेड वर्कर नाहीये की त्यांनी जे सेड म्हणतील तेच बोलायला. लक्षात आलं का आपल्या? जेवढी चिठ्ठी देवेंद्र फडणवीस या दोघांना लिहून देतात ना, तेवढी चिठ्ठी ते माईकच्या पुढे आणि मीडियाच्या पुढे वाचत राहतात. याच्या पलीकडे त्यांची काहीच भूमिका नाहीये. आणि वाडी तांड्यावर स्वतःच्या समाजामध्ये फिरून ज्या गावामध्ये रात्र झाली आणि त्या गावामध्ये जे अंथरुण भेटलं त्या अंथरुणाला पाठ टेकून आणि उशी भेटली तर ठीक, नाही तर दगडावर डोकं टेकून जो माणूस झोपला आयुष्यभर, त्या माणसाचं नाव आहे महादेव जानकर. 2 दिवस झाले नाही राजकारणात येऊन की लगेच फॉर्च्युनर, लगेच चॉपर, सगळं कुठून येत आहे. आज महादेव जानकर साहेब इतके वर्ष झालं राजकारणात आहेत, कॅबिनेट मंत्री राहिले महाराष्ट्र राज्याचे, परंतु काय परिस्थितीमध्ये आजही ते इथं आलेत. आज कुठं, काल रात्री महादेव जानकर साहेबांनी कुठं गेला मुक्काम? मी ज्या नेत्यांचं 2 नाव घेतलं रे, नवीन नवीन जे भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवले तुमच्या समाजाला दिशाभूल करण्यासाठी, ते राहिले असते का लवटेच्या शाळेवर? हो जानकर साहेब, राहिले असते? आमची व्यवस्था कुठं गेली? इथून सुरू झाला असता कार्यक्रम. मी परवा परभणीला गेलो होतो, आपल्या कार्यकर्त्यांनी जानकर साहेब मला सांगितलं की आम्ही महादेव जानकर साहेब यायला लागलेत म्हणून एका चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली म्हटले. आणि जानकर साहेबांना कल्पना दिली की बाबा या हॉटेलमध्ये तुमची राहायची व्यवस्था केली. आणि मुक्कामाला निघालेले असताना एक जानकर साहेबाचा जुना कार्यकर्ता आला आणि तो महादेव जानकर साहेबांना म्हणाला की साहेब माझ्या आखाड्यावर चला की मुक्कामाला.
आणि नवल वाटल कॅबिनेट मंत्री राहिलेला माणूस ताबडतोब त्या कार्यकर्त्यासोबत त्याच्या आखाड्यावरती मुक्कामाला गेला. हे या माणसाचं मोठेपण आहे. अहो 5 वर्ष सरपंच राहिलेला माणूस आखाड्यावर झोपला गेलाय सर. मग कॅबिनेट मंत्री राहिलेला माणूस आखाड्यावर झोपतो म्हणजे त्याला स्वतःच्या माणसाची, आपल्या समाजाची आणि आपल्या कार्यकर्त्याची नाळ या माणसाची जुडलेली आहे. आणि ती नाळ कधीही तुटू नये याच्यासाठी आयुष्य वेचणारा हा माणूस आहे. आणि आज हा व्यक्ती तुमच्याकडे स्वतःच्या उमेदवारासाठी आणि त्याच्या सोबतच जे पंचायत समितीला जाऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी आलेला आहे. आज तुम्ही मला सांगा, या तिन्ही उमेदवाराला जानकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आशीर्वाद देणार का नाही? हात वर करून सांगा जानकर साहेबाला. हा, जानकर साहेब, ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभी आहेत. ही सभेला आली ती पण, आणि ती जे सावलीत बसलेली हुशार माणसं आहेत ना, ती माणसं हुशार आहेत, सावली जवळ केली. ही सगळी माणसं ही तुमच्या विनंतीला, तुमच्या आदेशाला मान देऊन या तिन्ही उमेदवाराला येत्या 7 तारखेला मतदान करून भरभरून मतांनी विजयी करून देतील याची ग्वाही मी तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने देतो. ही महादेव जानकर साहेबांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. अनेक जणांना महादेव जानकर साहेबांनी आमदार केलं. कार्यकर्त्यापासून आमदार करणारा माणूस म्हणजे महादेव जानकर आहे. आपल्याही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या एका माणसाला महादेव जानकर साहेबांनी आमदार केलं. महादेव जानकर साहेबांनी तुम्हाला सांगितलं की हा माझा कार्यकर्ता, ह्याला मतदान करा. तुम्ही केलं का नाही? एकदा सोडून 2दा केलं, बरोबर. आणि वेळ पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस माझा राजकीय बाप आहे, खऱ्या बापाला विसरले. ज्याच्या बोटाला धरून राजकारणात आले, ज्याच्या कृपेने आमदार झाले, ज्याच्या मतदानाच्या जीवावरती आमदार झाले, त्या माणसाला विसरले आणि वेगळीच वाट धरली. तर धरली, सुरुवातीला यशवंत सेना धरली. आपण नगरपालिकेला बघितलं यशवंत सेना, पण महादेव जानकर साहेबांचं मतदान पाहिजे होतं. यशवंत सेनेचा सुद्धा गमछा कोणत्या रंगाचा होता? यशवंत सेना जरी धरली तर गमछा कोणत्या रंगाचा गळ्यात घातला सांगा? पिवळ्या रंगाचा गमछा यशवंत सेनेचा गळ्यामध्ये घातला. का घातला? महादेव जानकर साहेबांचं बोट तर सोडलं, पण त्यांचं ओठ सोडायचं नव्हतं. त्यांचं ओठ पाहिजे होतं, बोट जरी सोडलं तरी. म्हणून यशवंत सेनेचा नाद धरला. आणि ही जिल्हा परिषद जवळ येत येत त्यांचे जे राजकीय बाप आहेत त्यांनी त्यांना सांगितलं, लेकरा गुपचूप माझ्या झेंड्याखाली ये. आणि आता ते यशवंत सेनेचा गमछा काढ आणि कमळाचा गमछा गळ्यात घाल. हुकूम निघाल्याबरोबर जी मेरे आका, हुकूम निघाल्याबरोबर जी मेरे आका, लगेच कमळाच्या तिकिटावरती स्वतःची जी मेरे आका म्हणून गळ्यामध्ये गमछा घातला. गपचूप गाव गाव कमळाचा प्रचार करत फिरायला लागले, गाव गाव. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं की खरं तुमची किंमत काय. तुमची मर्जी सुद्धा तिथं सोडू दिली नाही. जानकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात जे काही राजकारण करू दिलं आताच्या आमदारांना, ते त्या आमदाराच्या मर्जीने करून दिलं. जानकर साहेबांनी कधीही स्वतःची मर्जी त्या आमदारांवरती लादली नाही. परंतु आता राजकारण करण्याची वेळ अशी आलेली आहे की जे त्यांनी म्हणतील तोच गळ्यामध्ये गमछा, त्याच्यासाठीच मतदान मागण्याची वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे. माझ्यासारखा माणूस तर पहिल्यापासूनच राजकारणात होता, काही आज आहे का नाही? एवढ्या वर्ष झालं राजकारण बघतो, महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब 8 वर्ष मुख्यमंत्री होते, 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. महाराष्ट्राचं राजकारण खूप जवळून बघितलं जानकर साहेब. त्यांची लबाडी मला पहिल्यापासून माहिती होती. हे खरे भाजप भारतीय जनता पक्षाचेच आहेत. फक्त धनगर समाजाचं मतदान पाहिजे म्हणून जानकर साहेब पाहिजेत, दलित मुस्लिम मराठ्याचं मतदान पाहिजे म्हणून मी धर्मनिरपेक्ष आहे. मी सर्व धर्म समभाव मानतो. म्हणजे तोंडामध्ये आपण सगळे आणि मनामध्ये भारतीय जनता पक्ष, मनामध्ये कमळ, मनामध्ये गडकरी. ते गोपीनाथ मुंडे साहेबांचं सुद्धा नाव घेत नाहीत, ते फक्त गडकरी आणि फडणवीसचं नाव घेतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. असा माणूस बरं झालं स्वगृही परत गेले. आणि तिकीट सुद्धा देताना तुम्ही बघा, एकाही भारतीय जनता पक्षाच्या कष्ट केलेल्या माणसाला त्यांनी तिकीट दिली नाहीत, मिळूच दिली नाही. जे केलं ते जसं काही सांगितलं गेलं होतं, जसं काही दिलं गेलं होतं त्या पद्धतीने जो जिंकून येईल त्याला तिकीट देऊन टाका.
भारतीय जनता पक्षाच्या माणसाला तिकीट दिलं बाळासाहेब असं नाही, स्वतःच्या माणसाला तिकीट दिलं असंही नाही. निवडून कोण येऊ शकतो त्याला तिकीट देतील. हे सोय बघणारे माणसं आहेत, हे तुमच्या सोयीने नाहीत, स्वतःची सोय बघणारे हे माणसं आहेत. तर अशा माणसांनी जानकर साहेबांचा स्वाभिमान दुखावण्याचं काम केलेलं आहे. आणि माझ्यासारख्या माणसासाठी ही जानकर साहेबांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि माझी ही लढाई जानकर साहेबांच्या स्वाभिमानाची ह्या निवडणुकीपुरती थांबणार नाही. जानकर साहेब, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, इथून पुढे ज्याही निवडणुका येतील त्या सगळ्या निवडणुकांमध्ये मी जानकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि जानकर साहेबांच्या खऱ्या प्रेमाचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला गेल्याशिवाय मी राहणार नाही. तर तोपर्यंत मी थांबणार नाही. अतिशय जबाबदारीपूर्ण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे ही जी आज जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे ती तुम्हाला सुवर्ण संधी आहे. हा संदेश द्यायची की तुम्ही जर जानकर साहेबाला सोडलं तर काय होतं, जिल्ह्याला दाखवून द्या की जानकर साहेब सोबत असताना काय असतं आणि जानकर साहेब सोबत नसताना काय असतं. ही दाखवणारी ही निवडणूक आहे. हे पण मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणलं की खूप सहज घेतो, हलक्यात घेतो. आपल्याला निवडणुका म्हणजे आता गमती जमती झालेल्या, फार आपण काही विचार करत नाही. परंतु मी सर्व माझ्या ग्रामीण भागातल्या मित्रांना सांगू इच्छितो की ही अतिशय गांभीर्याने मतदान करण्याची निवडणूक आहे. जिल्हा परिषद म्हणजे काय असते मला सांगा तुम्ही. आपली सगळी कामं कुठून व्हायची पूर्वी? मंत्रालयात. सगळी कामं मंत्रालयात व्हायची. पण गोर गरीब खेड्यातला माणूस मंत्रालयात जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. आणि म्हणून गोर गरीब माणसाला मंत्रालयात जायची वेळ येऊ नये, त्याला मुंबईपर्यंत यायची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस सरकारने त्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची व्यवस्था तुमच्या सेवेसाठी आणली. आणि म्हणून ह्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. जिल्हा परिषदेला काय म्हटलं जातं? मिनी मंत्रालय. आणि ह्या मिनी मंत्रालयातनं तुमच्याच गावासंदर्भातल्या छोट्या छोट्या कामांची दखल घेतली जावी आणि ती कामं व्हावीत यासाठी ही जिल्हा परिषदेची व्यवस्था आहे. आणि म्हणून ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे की आपण कोणत्या माणसाला निवडून दिलं म्हणजे तो माणूस तिथं जाऊन आपली कामं करू शकेल. इतकी गंभीर अशी निवडणूक आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या गावामध्ये काय काय समस्या असतात मला सांगा. मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला शाळा लागते, त्या शाळेमध्ये शिक्षक लागतो, त्या शाळेची अवस्था चांगली असावी लागते, तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी लागते, तुमच्या गावामध्ये आरोग्याची व्यवस्था असावी लागते, तुमचा जर डीपी जळाला तर हक्काने तो दुरुस्त करून आणणारा तुम्हाला माणूस असावा लागतो. या सगळ्या व्यवस्था ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबत असतात. आणि ह्या व्यवस्था नीट राहाव्यात म्हणून आपण चांगला प्रतिनिधी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य या नात्याने निवडून दिला पाहिजे. आता गावातल्या शाळेची अवस्था काय? शाळा आहे पण मास्तर नाही. 7 विषय आहेत तर 3च विषयाला मास्तर आहे. अहो, मोठ्या लोकांचं काही बिघडत नाही. मी कालही म्हणवलं एका ठिकाणी की निवडणूक गाव खेड्यात राहणाऱ्या माणसाची आहे. ही निवडणूक तालुक्याला आणि जिल्ह्याला राहणाऱ्या माणसाची नाहीये. तालुक्याला आणि जिल्ह्याला जो माणूस राहतो त्याचं काही बिघडत नाही. त्याची लेकरं चांगल्या शाळेत शिकायला लागले, त्याचं बरं चाललंय. पण अजूनही गाव खेड्यामध्ये जो माणूस टिकून आहे त्या माणसाच्या लेकराच्या शिक्षणाचं काय, त्या माणसाच्या पिण्याच्या पाण्याचं काय, त्या माणसाच्या शेत रस्त्याचं गाव रस्त्याचं काय, त्या माणसाच्या आरोग्याच्या व्यवस्थेचं काय, याच्यासाठी जी निवडणूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जी मंडळी आज गाव खेड्यामध्ये टिकून आहात तुमच्या या छोट्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक कोण करणार आहे याचा विचार करून तुम्ही येत्या 7 तारखेला मतदान करा. आपलं काय झालंय माहिती का? आपण फक्त मतदान करण्यापुरताच विचार करतोय. लक्षात आलं का नाही? मतदान करण्यापुरताच विचार चालू आहे की मतदान करण्यापर्यंत कोण कोण आपली काय काय सोय करतोय इथपर्यंत डोक्यात विचार आहे आपल्या. आपण मतदान झाल्यानंतर 5 वर्षाचं काय, त्या 5 वर्षामध्ये आपली सोय कोण बघणार आहे याचा सुद्धा विचार तुम्ही मतदान करताना केला पाहिजे. मतदान करण्याला एवढं हलक्यात घेऊ नका. खूप विचारपूर्वक तुम्ही मतदान करा. आणि हे मतदान करत असताना बाळासाहेब देशमुखांसारखा एक अतिशय चांगला जाणीव असणारा माणूस आम्ही तुम्हाला रासपच्या तिकिटावरती जानकर साहेबाच्या पक्षाच्या वतीने आणि कब्बशिया चिन्हावरती आम्ही तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्या पुढे उभं केला. बाळासाहेब देशमुखांबद्दल मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला काही आरसा दाखवायची गरज आहे का? तुम्ही बाळासाहेब देशमुखांना सगळेजण चांगल्या पद्धतीने ओळखता. तुम्ही सदाशिवला पण खूप चांगल्या पद्धतीने ओळखता. अतिशय कर्तबगार सरपंच म्हणून त्यांनी मौजमाबादला काम केलेलं आहे. तुम्ही डॉक्टर लांडगेंनाही सगळेजण ओळखता. आमचे 3 उमेदवार असे आहेत की तुम्ही हाक मारली की हो म्हणणारे, हाक मारली की हजर राहणारे, फोन केला की तुमच्या फोनला प्रतिसाद देणारे, तुमचं कुठलंही काम अडलं तरी ते करणारे, अशी आमचे 3 उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. बाळासाहेबांच्या बद्दल तर काल मी रामापूर तांड्याला गेलो होतो. मी बाळासाहेबांबद्दल, आता माणूस गेलं म्हणजे उमेदवाराबद्दल काहीतरी चांगलं बोलतोय ना,
मी रामापूर तांड्याला जाऊन काहीतरी चांगलं सांगायच्या आधीच आमचे पोलीस पाटील मला म्हणले, बाळासाहेब नेहमी आमच्या संपर्कात असतात म्हणले. कुणाचं लग्न असलं हजर असतात, कुणाची मौता झाली हजर असतात, कुणाचा सोयरिकीचा कार्यक्रम असला हजर असतात. प्रत्येक आमच्या तंड्यावरच्या चांगल्या वाईट प्रसंगाला बाळासाहेब देशमुख हजर असतात. आमचा फोन उचलतात, आमचा फोन घेतात. म्हणजे मी माझ्या उमेदवाराचं कौतुक करण्याच्या ऐवजी जानकर साहेब, लोकच उमेदवाराचं कौतुक करू लागले. याच्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय असू शकते? आणि ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. जानकर साहेब उमेदवार पण असा द्यावा की त्याचं स्थान आपल्या इतिहासामध्ये माहिती आहे. आपल्याला स्थान महात्म्य खूप असतं. म्हणजे देवीची अनेक मंदिर आहेत, पण आपल्याला तुळजापूरला गेलं की असं वाटतंय की पावलं. विठ्ठलाची अनेक मंदिर आहेत, पण आपल्याला पंढरपूरला असं गेलं की वाटतंय पावलं. बरोबर आहे. तसं स्थान महात्म्य खूप महत्वाचं आहे. जानकर साहेब, तुम्ही उमेदवारच असा दिलाय आम्हाला, या चौकातच असतो काय. हे जे चोरवाडचा चौक आहे, चौकातच उमेदवार हजर आहे. आणि हा मतदारसंघ जानकर साहेब असा आहे, हे चौक मध्यभागी या मतदारसंघाच्या. म्हणजे तुम्ही सातगीरवाडीवरून जरी तिकडून आलात, पोखर्णी, तांदूळवाडी, चोरवड, सिरसम, उकडगाव, भालकुडकी, कुठून जरी आलात, पालनला जाताना चौकातच यावं लागतं. वरून तुम्ही रामापूर तांड्यावरून आलात, तुम्ही बनवस वरून आलात, कुठूनही आलात, मौजमाबादवरून आलात, तरी या चौकातच यावं लागतं. इकडून तुम्ही आलात, हा तेच सांगायला लागलेला, हे कुठूनही आलं तरी ह्याच यावं लागतं. आणि तुम्ही चौकात आलात की बाळासाहेब देशमुखांची भेट ही ठरलेली आहे. इतका सोयीचा उमेदवार तुम्हाला कुठून भेटेल? जानकर साहेबांना कसं काय कोणी बातमी दिली होती? लवटे काय तुम्ही असं सांगितलं होतं का जानकर साहेबांना? अत्यंत सोयीचा उमेदवार आहे. माणसाला जात येत गाठ पडणारा माणूस. इतकी सोय कुठं भेटणार आहे तुम्हाला? बाकीचे उमेदवार कुठं कुठं राहतात मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे. आता एका उमेदवाराचे वडील म्हणले म्हणे की ते अभिजित भैयाच्या नादी उगाच लागलंय, 4-2 एकर विकायला लावतील. अहो, ह्यांना 4-2 एकर विकायची निवडणुकीसाठी काय? अभिजित देशमुख कुणाला विकायला लावतो का? मी मागे सुद्धा सांगितलं, आमच्याकडे गायकवाड म्हणून जानकर साहेब आमदार होते, स्टँडिंग आमदार होते. त्यांच्या पत्नीला येंगडे नावाच्या गरीब शिक्षकाची बायको उभं करून पाडलेले माणसं आहेत आम्ही. आता येंगडेने कधी काही ऐकल्याचं तुमची ऐकण्यात आहे का? ती पैशाची लढाई आम्ही लढत नाही जानकर साहेब. आमची तत्वाची लढाई, आमची विचाराची लढाई आहे. एकदा निवडून द्या, गोडगे ठेचून काम करून घ्या. मी तुम्हाला असं बाळासाहेब ते म्हणले हाताला धरून काम करून घ्या, मी तर म्हणालो गुडघे ठेचून काम करून घ्या. आम्ही 3 उमेदवार तुम्हाला या ठिकाणी दिलेत आणि त्या 3 उमेदवारावर हे एक उमेदवार फ्री आहे तुम्हाला. 3 पे 1 फ्रीची योजना ऐकली का नाही? 3 पे 1 फ्री. हे तिघं तर तुमचं काम 100% करतील, मला शंकाच नाही. पण जर त्यांच्याकडनं काही कमी जास्त झालं, अभिजित भैयाचा फोन 24 तास 12 महिने चालू असते. 34-33. जानकर साहेब, भाषणामध्ये मोबाईल नंबर देणारा पुढारी आहे मी. भाषणामध्ये मला बिलकुल भीती वाटत नाही, मला बिलकुल काळजी वाटत नाही. माणूस अडचण आल्यावरच आपल्याला फोन करतो आणि फोन करताना वेळ काळ बघू नका. रात्रीचे 2 वाजलेत, 12 वाजलेत, कसा फोन करू? तुमच्याकडे अडचण येताना वेळ विचारून येते का? मग तुम्ही मला फोन करताना वेळ बघायची काय गरज आहे? आली अडचण की लावायचा फोन, आली अडचण की लावायचा फोन. फक्त मी रात्री आल्यावर फोनला एवढंच बघतो जानकर साहेब की हे फोन रात्री बोलायचा का सकाळी बोलायचा? रात्री बोल असते, कारण बोलणाऱ्याला सकाळी लक्षात राहत नाही की मी कशासाठी फोन केला. फक्त असा फोन आला मी त्याला एवढंच म्हणतो की आपण सकाळी बोल, एवढंच करतो, बाकी काय करत. त्याच्यामुळे कधीही रात्री फोन करा, बेरात्री फोन करा. तुम्हाला 3 वर 1 फ्री अशी योजना घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आणि काही फ्री दिसले की आपण घेतोच की, आपल्याला माहिती आहे. काही कशावर जर फ्री असेल आपण नक्की घेतो, तसं हे पण घ्या. आणि जर जानकर साहेबांनी ठरवलं तर तुम्हाला 3 वर 2 फ्री मिळणार आहे. 1 नाही, तुम्हाला 3 वर 2 फ्री मिळणार आहे. अशी ही योजना आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे की या योजनेला जवळ करा, तिला भरभरून आशीर्वाद द्या. आपले जिथं कुठं पाहुणे रावळे भरोशाचे माणसं असतील त्यांना 7 तारखेला मतदानासाठी बोलवून घ्या. हाही काय करू नका. फिरताना कुठेही असंच म्हणायला लागले, बाळासाहेबांचं वातावरण खूप चांगलं आहे, सदाशिवचं वातावरण खूप चांगलं आहे, डॉक्टर लांघेचं वातावरण खूप चांगलं आहे, हे तर आलेच निवडून, असं लोक आपल्याला म्हणतात. आणि आपल्याला एवढा विश्वास वाटतोय की आता हे 2 मतदान नाही बोलवलं तर काय फरक पडतंय, 4 मतदान नाही बोलवलं तर काय फरक पडतंय. आपल्याकडनं हायगाई होऊ शकते, तुम्ही लक्षात ठेवा. गाफील राहू नका. किती बी चांगलं पीक आलं,
खळं करून घरी आणावं लागतंय, बरोबर. पोत शिवून लादणीला लावल्याशिवाय खरं नसतंय. त्याच्यामुळं हायगाय करू नका, नाहीतर रानातच पीक राहायचं आणि घरी रिकामं पोत यायचं, असं होऊ देऊ नका. तर हे जे चांगलं वातावरण आहे, हे वातावरण मतदानाच्या रूपाने हायगाई न करता उपयोगी आणा. एक एक मतदान जिथं कुठं असेल तिथून आणा. तुम्हाला माहितीये 2 आणि 4 मतं सोडा, एका मताने सुद्धा फरक पडतो. पुन्हा त्या एक मताचा पश्चाताप करण्याची वेळ ही आपल्यावरती येते. त्यामुळे जिथं कुठं तुमचे माणसं असतील, भरोशाचे माणसं असतील, तुम्हाला माहितीये की मतदान 100% आपलं आहे, त्याला ये राजा ये बाबा ये माय म्हणून त्याला बोलवा आणि त्याचं मतदान करून घ्या. परवा असंच झालं, एक म्हणजे आता विधानसभा मतदारसंघाचं जानकर साहेब मी नाव सांगणार नाही, परंतु तिथं 8,000 मतदान बाहेरून आणायचे होते. त्या मतदारसंघाची हवा अशीच होती आपल्यासारखी, हे तर आले निवडून. आणि त्या उमेदवाराला सांगितलं गेलं की 8,000 मतं आपण आणू बाहेरचे. उमेदवार म्हणले आपण निवडून यायला लागलो, आवश्यकता नाही आपल्याला, समजा नाही आणलं तरी भागतंय. निवडणुकीचा निकाल लागला, तो उमेदवार 7,000 मतांनी पडला. मतदान किती आणायचं होतं? 8,000. पडला किती मतांनी? 7,000. मतदान आणलं असतं तर 1,000 मतांनी निवडून आला असतं. हे मतदान आणण्याचं महत्व एवढं आहे. त्याच्यामुळे हे मतदान आणण्यासाठी हायगाई करू नका, एवढी तुम्हाला मी विनंती करतो. मी काय अजून किती वेळ बोलू शकतो? भरपूर. देव जसं सुचवल तसं तसं बोलत राहण्याची कला देवाने दिलेली आहे. परंतु ऊन खूप झालंय, जानकर साहेबांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय. माझं तुमचं नातं जुनं आहे, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभिजित देशमुख किती निस्वार्थपणे आयुष्य जगतो हेही तुम्हाला माहिती, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मतदान मागायला आलोय तुमच्याकडे, दुसऱ्यासाठीच आलोय हेही तुम्हाला माहितीये. स्वतःसाठी कधी मतदान मागितलं नाही, स्वतःच्या भावासाठी कधी मतदान मागितलं नाही, स्वतःच्या घरच्यांसाठी कधी मतदान मागितलं नाही. मतदान जेव्हा जेव्हा मागितलंय हे दुसऱ्यांसाठी मागायला तुमच्याकडे आलोय. आणि इथं कुठंतरी मी तुमच्यासारखाच आहे जानकर साहेब असं मला वाटतं. तुम्हीही तुमची हयात आणि आयुष्य हे दुसऱ्यासाठी मतदान मागवण्यामध्ये घालवलेली आहे. मी सुद्धा नेहमी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो, इतरांसाठी मतदान मागण्यासाठी आलो. एवढं निस्वार्थ राजकारण मी आयुष्यभर केलंय, विकासाचं राजकारण केलंय. तुम्ही याच्या आधी येंगड्याच्या रूपाने माझ्या विनंतीला मान देऊन आशीर्वाद दिला होता. तर चाटोरीपासून बनवस पर्यंतचा रस्ता त्या काळामध्ये आपण केला होता, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. येंगडे निवडून यायच्या आधी जानकर साहेब रस्त्यावरून आम्ही गाडी चालवायचो नाही, रस्त्याच्या खाली जी चाकोरी असते त्या चाकोरीहून आम्ही गाडी सोडत होतो, इतकी रस्त्याची अवस्था बिकट होती. मी तर एकदा गमतीने म्हणालो की बनवसला जर कुणाला आपली पोरगी द्यायची असेल लांबच्या सोयऱ्याला, त्यानं जर सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन बनवसला आला जानकर साहेब, प्रस्तावच घेऊन यायचं, पुन्हा वापस गेल्यावर पुन्हा त्या बनवसला येत नव्हतं. इतकी भयंकर अवस्था रस्त्याची होती. परंतु येंगडीची धडपड होती, चिकाटी होती आणि माझी त्यांना साथ होती म्हणून आपण चाटोरी पासून बनवसा रस्ता केला. तांदवाडी पासून कोकर्णीला सुद्धा जाताना 3 किलोमीटरचा रस्ता आपण नावाडमध्ये करून घेतला होता. आम्ही विकासाची काम करणारी माणसं आहोत, खऱ्याने वागणारी माणसं आहोत. त्यामुळे अशा माणसाच्या पाठीशी तुम्ही आशीर्वाद उभे करावेत एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि ही खात्री जानकर साहेबाला देतो, देऊ का नको? नाहीतर बघा तोंड कशी पाडताल. जानकर साहेब म्हणायचे अभिजित भाईचं काही खरं नसतं, त्यांच्या म्हणण्यावर उमेदवार दिलो ना, असं झालं तसं झालं. माझ्यावर परत शब्द येऊ देऊ नका. जानकर साहेबाचा उमेदवार आहे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. तुमच्या सगळ्याच्या साक्षीने जानकर साहेबाला भरोसा देतो की तिन्ही उमेदवार जानकर साहेब विजयी होणार आहेत. आणि एकटंच सांगितलं सांगू का नको? का तुम्ही सांगणार? हा, जानकर साहेब तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आम्ही दोघं आलो तुम्हाला आनंदाची बातमी नाही दिली तर आमच्या येण्याचं काय? बरोबर. जानकर साहेबांनी सांगितलंय की बनवस जिल्हा परिषद सर्कलच्या लोकांनी बाळासाहेब देशमुख यांना निवडून द्यावं, त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सभापती करतो, हा शब्द जानकर साहेबांनी दिलेला आहे. मला मी काय म्हणलं 3 वर 1 फ्री म्हणलो अगोदर, बरोबर. पुन्हा म्हणलं 3 वर 2 फ्री, आता 3 वर 3 फ्री झालं. म्हणजे सदस्यासोबत सभापती पद ते सुद्धा तुम्हाला इथं जोरात फ्रीची योजना चालू आहे बरं का. दुकान आपलं चांगलं चाललं पाहिजे. आणि 7 तारखेला कब्बशीच्या पुढचं आणि पंजाच्या पुढचं बटन इतकं व्यवस्थित दाबा की पुन्हा त्या अधिकाऱ्याला मशीन बघताना वाटलं पाहिजे याच्यावर काही उरले का नाही, पुसून गेलं सगळं बटन दाबून दाबून. अशा पद्धतीनं आणि इतक्या मोठ्या संख्येने कब्बशी आणि पंजापुरचं बटन दाबा, पंजावर कब्बशी ठेवा आणि मशालीच्या उजेडामध्ये 9 तारखेला आनंदाचा चहा प्या.
एवढं मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया.